गडबड करायची नाही. एक खुर्ची राहिली. बात कोण झाला? दोन खुर्च्या करा. हो हो चालू कर चालू कर. करायचं नाही. मुलींना हळूहळू करायचं आहे. विजा होणार नाही असं करायचं आहे. हळू पळायचं आहे. कुणी धक्काबुक्की करू नका. खुर्च्या सरळ करायचे. वाऱ्याने खुर्च्या सरळ करायचे. पळायचं नाही. मुलींना विनंती आहे चालायचं आहे. पळायचं नाही. मुलींनी पळायचं नाही. हळूहळू चला. लहान मुलांना कळू नका कळू नका. सर्वांनी टाळ्या वाजवायचं आहे. आणि आपण शेतात करणारी कामं म्हणतोय त्यामुळं ही उत्साहाची स्पर्धा आपण या ठिकाणी होणार आहे. स्पर्धा भाग घ्यायचे. मेटकरी साहेब आपण शेतकऱ्यांच्या परिवाराचे अक्षय मेटकरी साहेब सर्व महिलांचे. त्यानंतर एक उखाणे स्पर्धा. आपण आपल्या पतीचं नाव अतिशय चांगल्या दर्जाने आणि चांगल्या चालीने घ्यायचंय. ही एक स्पर्धा आता बघते. पंच विजय लांडगे लहान मुलींच्या खुर्च्यांचा अंतर द्यावा ना. एक स्पर्धक बाद खुर्च्यांचं समान. या बालिकेसाठी बक्षिसासाठी साक्षी धनंजय माने यांच्याकडून 501 रुपयांचं बक्षीस आणि संतोष थोरात यांनी आमचे सर्व जुने परममित्र राजमुद्रा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि आम्हावरती जीवापलीत प्रेम करणारी मंडळी त्यांनी आपली या ठिकाणी ही स्पर्धा चालू होताना कुणाला इजा होणार नाही याची दखल
मुक्ताताई मदन कदम, त्याबरोबर सन्माननीय साईनाथ तोडे, शशिकांत तोडे यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. साक्षी धनंजय माने यांच्याकडनं 501 रुपये, जे विजेता होणार आहे त्यांना 501 रुपये त्यांच्याकडून भेटणार आहे आणि संतोष थोरात यांच्याकडून 101 रुपये. टाळ्या वाजवल्या त्यांनी. छत्रपती शिवाजी महाराज की. जरा चालू दे कसे दिगंबर पावडे कसे रिक्षा स्टँड पदाधिकारी त्यांचं अरे कोण जिंकलं? कुणी जिंकू द्या, टाळ्या तर सर्वांसाठी वाजल्याच पाहिजे. आपल्या जुनागाव मधल्या सर्व चिमुकल्यांचं या धर्मवीर चौकात हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व शिवभक्तांना विनंती आहे, आजचा दिवस आपलाच आहे. आपण जर थोडस मागे सरला तर या स्पर्धा पुन्हा उत्साहात होतील. आता या ठिकाणी महिलांच्या स्पर्धा होणार आहेत. कृपया आपल्याला विनंती आहे, आपण सर्वांनी मागवायचंय. विजय लांडगे, या स्पर्धेचं ऐकून घ्या. महिलांनी बसायचंय आणि बसून चालायचंय. आपण जर हात टेकला